नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजेच SRT पद्धतीने आहे। हा प्लॉट मुक्काम पोस्ट मोठेगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर येथे असून आज ह्या प्लॉटला 62 दिवस पूर्ण झालेत आणि हे फाट पण मिळत आलेत। आपण पाहू शकताय फुलाची आणखीन फुल संख्या चालूच आहे, घाटे थोडेफार आहेत। या पद्धतीमुळे या शेतावरती हलकं रान आहे, दिसायला थोडंसं काळं दिसतं वरतून, पण बऱ्याच ठिकाणी असा मुरुम निघतो। आजपर्यंत मी जशी शेती करतो, या शेती करत असताना असा हरभरा कधीच आला नव्हता। आता या ठिकाणी मी जर शेजारचे प्लॉट दाखवले तुम्हाला तर सेम रानावरती आहेत आणि शेत जमीन सारखीच आहे। त्या ठिकाणी घाटे लागून घाटे परिपक्वतेच्या अवस्थेत आलेले आहेत, पण या ठिकाणी आणखीन फुलांची संख्या वाढायला चालूच आहे। त्यामुळं SRT एकतर पैशामध्ये बचत, शेतीवर होणारा वारेमाप खर्च याच्यामध्ये बचत, उत्पन्नात हमखास वाढ पहिल्याच वर्षी मला हे लक्षात आलंय। या अगोदर या इथं सोयाबीन होतं आणि सोयाबीन नंतर हरभरा टोकन केलेला होता। क्षेत्र 9-9.5 एकर आहे, पलीकडलं आहे ते, तिथं पण आहे हे, आणि ह्याच्यावरती त्या घराच्या जवळ असं सर्व क्षेत्र आहे। तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की आपण SRT पद्धतीकडे प्रायोगिक तत्वावर का असेना 1 एकर 2 एकर जसं आपल्या परीनं करता येईल तसे करून अनुभव घ्या आणि मगच नंतर या क्षेत्रामध्ये पूर्ण क्षेत्र वाढवा। कारण अनुभव घेणं पण फार गरजेचं आहे। मी पहिल्याच वर्षी घेतला 2022 मध्ये, मला याच 9 एकर क्षेत्रावरती 97 कट्टे, 70 किलोचे 97 कट्टे झाले होते। तेच SRT वर बेडवरती केल्यामुळं त्याच वर्षी मला 126 कट्टे झाले आणि हरभरा पण मला या ठिकाणी एवढं काही विशेष होत नाहीये, कारण माझं सगळ्यात हलकं रान हे आहे। आणि यावर्षी आता हरभरा किती होते त्याचे पण व्हिडिओ मी आपणाला टाकतो। पण माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल, प्रायोगिक तत्वावर का होईना 1 एकर पासून सुरुवात करा। हळूहळू आपल्यालाच फरक लक्षात येईल आणि आपण स्वतःहूनच नंतर या SRT पद्धतीकडे पूर्णपणे वळला जाताल याची मला गॅरंटी आहे। धन्यवाद।